मेधा कुलकर्णी यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे। कुलकर्णी यांच्या उमेदवारी मागे जातीय समीकरण असल्याची देखील चर्चा आहे। राज्यसभेला ब्राह्मण चेहऱ्याला संधी देऊन लोकसभेला मराठा चेहरा देण्याची भाजपची रणनीती असल्याचं बोललं जात आहे। मेधा कुलकर्णींच्या उमेदवारी मागे जातीय समीकरण। राज्यसभेला ब्राह्मण चेहरा, लोकसभेला मराठा उमेदवार। काय आहे भाजपची पुण्यासाठी रणनीती? मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपनं त्यांचं राजकीय पुनर्वसन केल्याची चर्चा आहे। चंद्रकांत पाटलांसाठी कुलकर्णींना आपला मतदारसंघ सोडावा लागला। त्यानंतर बराच काळ नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना भाजपनं राज्यसभेचं गिफ्ट दिल्याची चर्चा आहे। सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि माहीत आहेत म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे। त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटत नाही। एकत्र येऊन खूप छान काम करू। पुण्यातील कसबा विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला, पण विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हा बालेकिल्ला ढासळला। काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना कसब्यात विजय मिळाला। भाजपच्या कसब्यातील पराभवामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत, मात्र त्यातलं महत्त्वाचं कारण ठरलं ब्राह्मण उमेदवाराला डावलणं। पुण्यात दिवंगत गिरीश बापट खासदार होते, तर दिवंगत मुक्ता टिळक कसब्यातून आमदार होत्या। असे दोन ब्राह्मण चेहरे पुण्यातून भाजपचे लोकप्रतिनिधी होते। कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही हेमंत रासने या बिगर ब्राह्मण चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आली आणि त्याचाच फटका भाजपला कसबा पोटनिवडणुकीत बसला असं बोललं जात आहे। त्याचीच भरपाई भाजप आता मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी देऊन करतंय असं बोललं जात आहे। मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवल्यानं पुण्यातील ब्राह्मण मतदार भाजपच्या मागे राहतील असा भाजपचा कयास आहे। त्यामुळे लोकसभेसाठी पुण्यातून भाजप आता ब्राह्मणेतर चेहऱ्याला संधी देईल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। किती आपण नाही म्हटलं की पक्ष कोणतेही राजकीय पॉलिटिकल की आम्ही जातीभेद मानत नाही आणि हे करत नाही, पण जेव्हा विजयाची हे येते आणि त्यासाठी जे हेड काउंट लागतो तर तो लागतोच, त्यासाठी मग तेव्हा हा विचार करावाच लागतो। त्यामुळे हे बोलण्यापुरतं असतं, जातीची समीकरणं ही करावीच लागतात। त्यामुळे आता तुम्ही जे म्हणताय तसं आहेच आहे की मराठा समाजालाही कुठेतरी संधी द्यावी लागणार आहे त्यांना। पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडनं ब्राह्मणेतर चेहरा असेल हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे कसब्याची पुनरावृत्ती लोकसभेला होऊ नये हा भाजपचा प्रयत्न असणार आहे। त्याचाच भाग म्हणून राज्यसभेवर मेधा कुलकर्णींना संधी देऊन ब्राह्मण मतदारांची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय। राज्यसभेवर मेधा कुलकर्णी यांना संधी दिल्याने पुण्यातून लोकसभेला भाजपचा मराठा उमेदवार असण्याची शक्यता आहे। भाजपची ही रणनीती कितपत यशस्वी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।